घर असो ऑफिस असो सर्वांना सुंदर देवघर पाहिजे। घरातील देवघर हा फक्त परंपरेचा भाग नसून आपल्या श्रद्धेचं प्रतीक आहे। चला देवघराची योग्य रीतीने उभारणी करण्यासाठी काही महत्त्वाचे टिप्स पाहूयात। 1. दिशा। मंदिर हे घरात नेहमी ईशान्य दिशेला ठेवले पाहिजे। ही दिशा घरात आध्यात्मिक ऊर्जा वाढवते। 2. मटेरियल। मंदिर हे लाकडाचे असणे शुभ मानले जाते। त्याशिवाय पांढऱ्या संगमरवरीचे मंदिरही वापरू शकता। 3. उंची। सर्वात महत्त्वाची गोष्ट, आपण बसून किंवा उभे राहून पूजा करत असाल तर मंदिर नेहमी आय लेवलला असले पाहिजे। 4. रंगसंगती। मंदिरासाठी नेहमी सौम्य रंग वापरा, जसे की गोल्ड व्हाईट किंवा वुडन व्हाईट। हे रंग पवित्रता आणि शुद्धतेचे प्रतीक आहेत। हे रंग मन शांत ठेवतात। 5. स्टोरेज। मंदिराखाली स्वच्छ व व्यवस्थित कपाट असावे, ज्यामध्ये पूजेचे साहित्य नीटनेटकेपणाने ठेवता येईल। 6. लाइटिंग। मंदिरात नेहमी सॉफ्ट आणि वॉर्म लाईट वापरा। हार्श लाईट किंवा रंगीबेरंगी लाइटिंग टाळा। योग्य नियोजन केलेले मंदिर हे घरातील सकारात्मक ऊर्जा आणि शांती दुपटीने वाढवू शकते। त्यामुळे ते असं डिझाईन करा की तिथे बसल्यावर तुमचं मन शांत व्हावं, एकाग्र व्हावं आणि तुम्हाला सकारात्मकता जाणवावी। एक छोटंसं पण सुंदर मंदिर तुमच्या दिवसाची सुरुवात आणि समाप्ती सुखद आणि प्रसन्नतेने करू शकतं।